हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा डी के ॲनिमेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व कहाणी आवडल्यास तुमचे फीडबॅक जरूर आमच्यापर्यंत कळवा. कहाणीचं नाव आहे तिला सावरताना. सोमवारची सकाळ होती. अलार्म 5व्यांदा वाजत होता. सकाळचे 9 वाजले होते. घड्याळ बघताच असा जागा झालो जसं की युद्ध सुरू होणार असेल आणि शेवटचा सैनिक मीच उरलोय. लवकर शावर घेतला, तयार झालो, बाईक काढली आणि ऑफिसला निघालो. शेवटी अर्धा तास उशीर झालाच. कधीही उशिरा न पोहोचलेला मी आज मात्र उशिरा पोहोचलो होतो. रवी म्हणतो, आज सूर्य कुठून उगवला ग रचना? रचना चिडवत म्हणाली, उत्तरेकडून वाटतं. मग सगळे हसले. शेवटी मी म्हणालो, काय करायचं, शेवटी चुकी माणसाकडूनच होत असते, तुमच्याकडून थोडीच होणार आहे. मग मी जोरात हसलो. सगळे मला असं बघत होते की ते मला आता खाणारच आहेत. रचना म्हणते, पुरे पुरे, आता कामाला लागा. कामचोर सगळे. सगळे कामात मग्न झाले. मला तसं माझं काम म्हणजे माझी एक प्रियसी असल्यासारखंच आहे. एकदा मग्न झालो तर थेट लंच ब्रेकलाच उठायचो. तेवढ्यात जेसिकाचा फोन माझ्या डेस्कवरती आला. जेसिका, बॉस तुला बोलवत आहेत अर्णव. मी, का? जेसिका, माहिती नाही डिअर. जेसिका आमच्या ऑफिसची रिसेप्शन सांभाळणारी स्त्री होती. खूप सुंदर आणि आम्हा सगळ्यांची खूप काळजी घेणारी, पण ती विवाहित स्त्री होती. मी बॉसच्या केबिनमध्ये जात म्हणालो, मे आय कम इन सर? येस, कम इन अर्णव. बस बस. खुर्चीत बसताच बॉस म्हणाले, अर्णव, तू खूप मेहनती आहेस आणि आपल्याला एक नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे. हा प्रोजेक्ट आत्तापर्यंतचा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे मी तुला हे प्रोजेक्ट हेड करायची संधी देत आहे. मी, थँक्यू सर, थँक्यू सो मच. बॉस, तू आणि तुझा ग्रुप लवकरात लवकर याचा रिपोर्ट तयार करा. हो सर. बॉस, आणि हां, अजून एक नवीन मुलगी ऑफिसला जॉईन होणार आहे. ती खूप स्मार्ट आहे. तिला पण तुझ्या ग्रुपमध्ये ॲड कर. मी, ओके सर, थँक्यू सर. मी खुशीतच बाहेर आलो. जेसिका म्हणाली, खूप खुश आहे डिअर, व्हॉट हॅपन? मी, नवीन मोठा प्रोजेक्ट करायचा आहे आणि मी लीड करणार आहे. जेसिका, बेस्ट ऑफ लक डिअर. जेसिका शेक हँड करत म्हणाली. मी माझ्या डेस्कवर आलो. रचना डेस्क जवळ येत म्हणाली, काय झालं जनाब, खूप खुश दिसत आहात आपण. मी, नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे, मी लीड करणार आहे आणि आपल्याला ते पूर्ण काम करावं लागणार आहे. ओ हो, क्या बात है. अरे मग मीटिंग घे. मी, नाही अजून. एक नवीन मुलगी ऑफिस जॉईन करणार आहे आज आणि तिला आपल्याला आपल्या ग्रुपमध्ये ॲड करावं लागणार आहे. ती आल्यावरच मीटिंग घेऊ आपण. नवीन मुलगी येणार आहे असं ऐकताच रवी डेस्क जवळ येत म्हणाला, रवी, कोण येणार आहे, कशी आहे ती? रचना, आला बघ इम्रान हाशमी, असं रचना म्हणाली आणि मग आम्ही दोघे टाळी देत हसलो. मी, आणि रुचा कुठं आहे, अजून आली नाही? रचना, आज तिला बरं वाटत नाहीये असं ती फोनवर सांगत होती. रचना म्हणाली, रुचा एक शांत सरळ मुलगी, ती सुद्धा मिस नाही तर मिसेस होती, म्हणजे लग्न झालं होतं तिचं. आपण बरं आणि आपलं काम बरं, असं होतं तिचं. मी आणि रचना नवीन प्रोजेक्ट संबंधी इनिशियल कंडिशन पाहत होतो. रवी मात्र नवीन मुलगी कशी असणार याचाच विचार करत होता. रवी, रचना एक विचारू? रचना, प्रोजेक्ट संबंधी असेल तर विचार, त्या नवीन मुलगीविषयी असेल तर विचारू नको. रवी, छी अर्णव, तुला तर माहिती असेलच ना. मी, नाही रे, मला काम करू दे. तेवढ्यात तिचं आगमन झालं. गोरीपान अशी, डोळ्यात काजळ, मॉडर्न ड्रेस घातलेली, जीन्स टाईप शॉर्टवर आणि कामात हेडफोन्स घातलेली. एका हातात सिगरेट, एका हातात तिचा पर्स, सिगरेटचा धूर सोडत जणू काही ट्रेन असल्यासारखं, हाय हिल्स घालून कॅटवॉक करत अशी वाटत होतं जशी अप्सरा मॉडर्न विश्वात आली असेल. जेसिका जवळ येत ती सिगरेटचा धूर सोडत. जेसिका म्हणाली, यू कांट स्मोक हिअर, इट्स इंजुरियस टू हेल्थ डिअर. ती धूर सोडत म्हणाली, आय नो, इट्स माय हेल्थ अँड इट्स माय सिगरेट, सो इट्स माय चॉईस.
जेसिका. ओके, तुझं नाव काय डिअर? ती म्हणाली, पूजा शर्मा. मी नवीन आहे इथे. इट्स माय फर्स्ट डे. जेसिका. ओ, बॉस तुझं वेट करत आहे डिअर. यू कॅन मीट हिम. ती आत गेली. रवी जेसिका जवळ आला. रवी, जेसिका, ती आहे का नवीन मुलगी? नाव काय तिचं? जेसिका. हो, पूजा शर्मा. का? रवी. काही नाही ग, सहजच. जेसिका. पण ती खूपच मॉडर्न दिसते. सिगरेट पिते होती आणि मॉडर्न ड्रेस. आय होप ती चांगली असावी. रवी. आजकाल असंच असतात ग मॉडर्न पोरी. सुंदर आहे पण ती. जेसिका. हां, ते तर आहे. काजळ खूप शोभतं तिला. रवी. चल बाय, लंचला भेटू. जेसिका. बाय. पूजा बाहेर आली आणि माझ्याजवळ असलेल्या डेस्कवरती आली. मी माझ्या प्रेयसी सोबत मग्न होतो, म्हणजे कामात मग्न होतो. ती म्हणाली, तू अर्णव का? मी. येस. पूजा. ओके, आय एम पूजा. तुझ्याकडे लायटर आहे का? मी सिगरेट नाही पित. मी कामात इतकं मग्न होतो की मी तिच्याकडे बघितलं सुद्धा नाही. ती तिच्या वरून उठली आणि बाहेर गेली. तेव्हा मला जाणवलं कोणतरी मला लायटर मागितलं होतं, ते सुद्धा एका मुलीनं. कोण आहे ही? ती बाहेर जाऊन आली आणि ऑफिसमध्ये सिगरेट पिऊ लागली. रवी तिच्या जवळ आला. रवी. हाय, आय एम रवी. पूजा त्याला असं लूक दिलं जसं तो तिला भीक मागायला आला असावा. पूजा. मग मी काय करू? रवीचा तर पार चेहराच पडला. नंतर एक्साइटमेंटमध्ये म्हणाला, मी पण याच ऑफिसला आहे. मी तुझ्या ग्रुपमध्ये आहे. पूजा. ओ, आय एम पूजा. रवी असत म्हणाला. मग आम्ही तुला काय पूजू म्हणू शकतो? खूपच फालतू जोक होता. रवी. सॉरी. पूजा. गो टू हेल. तिथेच असलेली जेसिका जोरात हसू लागली. पूजा तर केव्हाच निघून गेली होती. रवी जेसिका जवळ येत म्हणाली, काय पोरगी आहे ही? आग आहे नुसते आग. हा एक मिथ मात्र आहे जेसिका की सुंदर तर आहे खूप. काजल तर है. मैं मर जाऊंगी जेसिका, कुछ करो. जाऊंगा जेसिका, कुछ करो. जेसिका. आगे से प्यार करोगे तो जल जाओगे. पूजा माझ्या डेस्कवरती आली. पूजा. मीटिंग घ्यायचं का? 1 वाजत आलेले होते. पूजा, रचना, रवी आणि मी कॉन्फरन्स रूममध्ये मीटिंगसाठी जमलो. रुचा आजारी असल्यानं ती आज आलेली नव्हती. मी प्रोजेक्टचं हेड असल्या कारणानं मला मीटिंग हेड करावी लागणार होती. मी. वेलकम टू ऑल फॉर धिस मीटिंग. सर्वात प्रथम, आपल्याला मिळालेला प्रोजेक्ट आपल्या कंपनीला खूप पुढे घेऊन जाऊ शकतो. तर या प्रोजेक्ट आपल्याला लवकरात लवकर संपवून तो उत्तमरित्या पार पाडायचा आहे आणि इथे कोणत्याही चुकीला माफी नाही. रवी. काय फिल्मी डायलॉग मारतोय रे, मुद्द्यावर ये ना. रचना. गप रे रव्या. अर्णव, कंटिन्यू कर. अर्णव. ओके, तर आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपल्याला नवीन सॉफ्टवेअरवर काम करायला पाहिजे. तर प्लॅन असा आहे की रचना, तुम्ही सगळे डेटा गोळा करा आणि त्यानंतर मी आणि रवी त्या प्रोजेक्टवरती काम करू. इज इट ओके? रवी. पण रुचाचं काय? अर्णव. रुचा प्रोजेक्टची रिपोर्ट तयार करून देईल. रचना. हा, ओके. त्यानंतर पूजा म्हणाली, 1 मिनिट. रचना आणि मी फक्त डेटा गोळा करायचा? मी पण प्रोजेक्ट करू शकते ना? आणि तुम्हीही डेटा गोळा करू शकता सगळे. मग आम्ही लेडीजच का डेटा गोळा करायचा? का तुम्ही आम्हा लेडीजना कमी लेखत आहात? का सगळं क्रेडिट फक्त तुम्हीच घेणार आहात? असंच असतं समाजात. कोणी मुलगी वर येत असेल तर काही मुलांना सहन नाही होत. इक्वॅलिटी कुठे अस्तित्वातच नाहीये. आणि तुम्हा मुलांना तर फक्त मुलगी चुली भांडी करणारे, सगळं सहन करून गप्प बसणारे आणि फक्त मुलबाळ सांभाळणारे असंच वाटतं ना? रात्री कोणी एका ठिकाणी जावं म्हटलं की कोणी एकटा येतो आणि रेपचा प्रयत्न करतो. या जगात मुलींना जगायचं मुश्किल झालेलं आहे. तुम्ही मुलं मात्र लग्नात हुंडा मागता आणि त्यांच्या आईवडिलांचं जगणं मुश्किल करून ठेवता. जर एका मुलीवर बलात्कार झाला असेल तर कारण सांगता की मुलगी कमी कपडे घालतात. मग बलात्कार तर होणारच ना. चूक तर मुलगीचीच आहे ना. आता इथं ऑफिसमध्ये पण तसाच होत आहे. समान संधी एका मुलीला लाभतच नाहीये. असं किती वेळ चालणार? कॉन्फरन्स रूममध्ये आता वातावरण गरम झालं होतं. रवी आणि रचना फक्त पूजाकडे बघत होते.
तेवढ्यात मी म्हणालो, इनफ इज इनफ. मी फक्त एवढ्यासाठी सांगत होतो की हे सॉफ्टवेअर फक्त मला आणि रवीलाच ऑपरेट करता येतं आणि तुम्हाला शिकवायला कमीत कमी 3 महिने लागतील आणि तेवढा आपल्याकडे टाईम पण नाही आहे. आणि कुठला मुद्दा कुठं घेऊन गेलीस आणि काय? हो, समान संधीचं वाक्य तर तुम्ही म्हणूच नका. एका बसमध्ये महिलाच्या सीटवर तुम्ही बसता कारण ते तुमचा हक्क आहे आणि पुरुषांच्या सीटवर ती पण बसता का हे आमचा हक्क नाही का? इथं कुठं जातं तुमची इक्वेलिटी? मुलींना पिक्चर बघायचं असतं तर तिकीट काढताना मात्र मुलांना पाठवता. इथं कुठं जातं तुमची इक्वेलिटी? मान्य आहे की हुंडा घेणारे मुले एकदम नीच असतात, पण हे कितपत योग्य आहे की तुम्ही मुलांचा पगार बघून लग्न करतात? ते हुंडा नाही होऊ शकत का? आता दिल्लीचं उदाहरण बघा ना. आता मुलींना किंवा महिलांना फुकट मेट्रोमध्ये प्रवास करायला मिळेल. म्हणजे एक गरीब मजूर पैसे देऊन जायचं आणि एक श्रीमंत मुलगी फुकट फिरायचं. इथं कुठे गेलं तुमची इक्वेलिटी? आणि कारण काय म्हणावं की मुलींच्या सिक्युरिटीसाठी हे नियम आहेत. मान्य आहे की बलात्कार करणारे सैतान असतात. मी तर म्हणतो त्यांना रस्त्यावर मारा, पण कित्येक मुली बलात्काराच्या नावाखाली मुलांना ब्लॅकमेल करतात, माहिती आहे का? आणि आम्हाला शिकवतात इक्वेलिटीशी. इतक्यात जेसिका आली. जेसिका, हे इट्स लंच टाईम. काय झालं इथं? मी फाईल जोरात आदळून बाहेर गेलो. सगळे अजून कॉन्फरन्स मध्येच होते. पूजा तर माझ्याकडेच बघत होती. रचना आणि रवी तर चिडीचूप झाले होते. मी तरतरीत ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये गेलो, जिथं आम्ही रोज टिफिन खातो. माझा राग डोक्यावर चढला होता. मी बडबड करत होतो, काय समजते हे स्वतःला? इतक्यात आवाज आला. पूजा शर्मा समजते. ती माझ्या पुढे कोकचं कॅन देत म्हणाली. मी म्हणालो, मला नको आहे पूजा, बघ, नाहीतर मी कोणाला सहजच कोक ऑफर करत नाही. मी कोक घेतला आणि धन्यवाद बोललो. पूजा, ओ, मराठीत आभार मानत आहात? हो. आमच्या दोघात एक वेगळीच शांतता पसरली. पूजा, सॉरी, मी जास्तच बोलून गेले. मी, हो, तुम्हाला सॉरी पण बोलता येतं तर? पूजा, हो, येतं तर. मी जरा जास्तच बोलत असते ना. मी, आणि मी पण सॉरी, एवढं बोलायला नव्हतं पाहिजे नव्हतं. पूजा, सो आय एम पूजा. ती हात पुढे करत म्हणाली, फ्रेंड्स? मी, आय नो यू आर पूजा. मी पण सेकंड करत म्हणालो, अँड आय एम आर नाव. मग आमच्यात काही क्षणासाठी नजराला नजर भिडली. मग आम्ही काही क्षणासाठी जग विसरून गेलो. आणि तेवढ्यात रवी, अरे, कॅन आय जॉईन यू बोथ? आम्ही दोघे दचकलोच. आमच्या दोघांचे हात अजून तसंच हातात होते. मी लगेच हात काढून घेतला. तेवढ्यात जेसिका आणि रचना त्यांचे टिफिन घेऊन आले होते. जास्मिन, मैत्री झाली वाटतं दोघात. रवी, मैत्री नाही, अजून खूप काही. रचना, गप रे तू. रवीला मारत रचना म्हणाली. रवी, मस्करी केली ग, मारती कशाला? मी, सॉरी गाईज, मीटिंग फुकटात गेली. पूजा, मी काही नाही सॉरी बोलणार. म्हणजे सॉरी बोलून फॉर्मॅलिटी कशाला करायची? कामाला लागू की? रचना, आर यू राईट पू? रवी अचानक हसू लागला. जेसिका, काय झालं रवी? रवी, ही तिला पू म्हणाली. रचना, तुझं खूप झालं आता. ती आणि रवी आता पकडापकडी खेळत होते. का ती त्याला मारायला गेली कुणास ठाऊक. सगळे हसत होते, पण ती मात्र नाही. मी, हे खूप झालं, आता चला टिफिन खाऊयात, खूप काम आहे अजून. पूजा, तुम्ही चालू करा, आय एम ओके. तुझ्याकडे लायटर आहे का? ती मला विचारत होती. मी, का तू टिफिन नाही आणला? आणि एवढं सिगरेट पीत जाऊ नकोस ना. पूजा, नसेल तर नाही म्हणून सांग ना, कशाला भाषण देता रे? तुला भाषण द्यायला आवडतं वाटतं, ऑफिसमध्ये पण इथं पण. मी, मित्र म्हणालीस ना, म्हणून म्हणालो, मित्र मानत असेल तर ये, आपण टिफिन खाऊ, नाहीतर अजून मोठा भाषण द्यावं लागेल मला. जेसिका, हा डिअर, कम ऑन, लेट्स टेक दिस. अँड सिगरेट पीत जाऊ नकोस ना. जेसिका तिला टिफिन ऑफर करत होती. मी, हां, ये बघू. पूजा, ओके.
आम्ही सगळे टिफिन खाऊ लागलो. लंच टाइम संपला. सगळे कामाला लागले. मात्र पूजा मात्र थोड्या वेळाने आली. मी, तू सिगरेट पिऊन आली ना? पूजा, येस. मी, आय नो दॅट. आम्ही सांगितल्यावर थोडी तू थांबवणार आहेस हे सगळं. पूजा, यू नो दॅट ना. सॉरी. परत आम्ही कामात व्यस्त झालो. कधी 5:30 वाजले कळालंच नाही. रवी, अर्णव, काही काम आहे का? म्हणजे मी जातो, नाही तर थांबेन तुझ्यासाठी. मी, नाही तू जा. आणि हां, उद्या लवकर पाहिजेस तू इथं. कुठलंही कारण मला नको सांगूस. रवी, हो बॉस, येतो लवकरच. बाय अर्णव आणि पूजा, बाय बाय. रचना, अर्णव मी पण जाते रे, माझं पण निम्मं काम झालंय. काही काम आलं तर फोन कर. हो बाय. रचना, बाय अर्णव, बाय पूजा. बाय, टेक केअर. 6:15 वाजत आले होते. मी, चला एकदाचं संपलं आजचं काम. मी सगळं टेबल आवरून निघू लागलो. खाली येताच तिथं मागून आवाज आला, अर्णव. मागं वळून बघितलं तर पूजा होती. मी, अरे तू गेली नाहीस का अजून? पूजा, नाही गेले. मला वाटलं कोणी पोरगी तुला काही करेल म्हणून थांबले. मी, काही पण काय, तू गाडी नाही आणत? मला नाही आवडत गाडी चालवायला. का? असंच. चल मग सोबत जाऊ चालत. खरंच? मी, हो. आम्ही बाहेर आलो. तिने परत सिगरेट काढली. भास्कर ना, आता किती पित असते सिगरेट? पूजा, आय एम चेन स्मोकर. मी, एक दिवस बिना सिगरेटचं राहून दाखव बघू. अशक्य. प्रयत्न करायला काय हरकत आहे? पूजा, पण का करायचं? मी, बरं एक काम करू. आपला प्रोजेक्ट जर उत्तम झालं तर तू एक दिवस बिना सिगरेट पिता राहायचं. बोल मंजूर? पूजा, आणि नाही उत्तम झालं तर तू मला बियर पिऊ घालायचं. मी, तू बियर पण पितेस? पूजा, हो. मग नाहीतर काय? ओके ठीक आहे. आम्ही बाहेर आलो. तसा अंधार होत आला होता. पूजा, ऐक ना. मी, बोल. पूजा, आज काम आहे का काय? मी, नाही ग, का? पूजा, आज मला कंपनी पाहिजे होती. मी, कशासाठी? पूजा, खूप दिवस झाले रे, एकटीच बसत असते मी चौपाटीवर. आज तू पण जॉईन हो ना. मी, होईन, पण मला काहीच होणार नाही ना? नाही. चौपाटीवर पोहोचताच मन कसं प्रसन्न वाटतं. सगळं कसं मस्त वाटत होतं. म्हातारे लोक, लहान मुले, कपल्स तिथे फिरायला येतात. सगळे आपल्या कामाचे ताण विसरायला पण तिथे येतात. कोणी भेळचा आस्वाद घेत असतात, तर कोणाचं समुद्राच्या पाण्यामध्ये खेळ चालू असतात. आम्ही दोघे समुद्राकडे तोंड करून बसलो होतो. पूजा, मस्त वाटतं ना? मी, हो. ती अजून एक सिगरेट काढून पिऊ लागली. मी, डोंट स्मोक पूजा. आय नो यार. मी, तुला एक विचारू? पूजा, हा विचार. मी, तुला ही सवय कधीपासून लागली? पूजा, सांगेन रे परत कधीतरी. आत्ता मला मस्त एन्जॉय करू देते निसर्ग. तेवढ्यात पाऊस आला. सगळे लोक पळू लागले. कुठं मिळेल तिथं थांबू लागले. मी पण पळू लागलो. तिथंच उसाच्या गाड्या पाशी येऊन थांबलो. पण ती मात्र हलली नाही. ती मनसोक्त भिजत होती. तिचे ते ओले केस खूपच छान वाटत होते. ती जरी मॉडर्न, सिगरेट आणि ड्रिंक करणारी असली तरी तिचं मन खूप छान होतं. तिचे गुलाबी ओठ आणि त्या डोळ्यावरचे काजळ तर माझे लक्ष खेचून घेत होतं. पूजा मात्र मला बोलवत होती. मी नकार दर्शवत होतो. पण ती पळत आली आणि मला पावसात घेऊन गेली. आम्ही दोघंही खूप भिजलो. माझं लक्ष तिच्यावरून हटेच ना. काहीतरी नक्कीच होत होतं. पाऊस थांबला होता. पूजाला अजून भिजू वाटत होतं. अर्णव तर पूर्णच भिजून गेला होता. पूजा, यार लवकरच पाऊस थांबला. शे. अर्णव, अरे पाऊस आहे ना, थांबणारच ना. पूजा, अजून थोडा वेळ थांबायला पाहिजे नव्हता. अर्णव, तुला पाऊस खूप आवडतो वाटतं? हो, लहानपणापासूनच. एकतर पाऊस होऊन गेला होता आणि त्याला कुठून तरी भज्याचा वास आला. अर्णव, हे इथं कुठं भजी तर तळत नाहीत ना? पूजा, हो, इथंच एक टपरी आहे. अर्णव, चल की जाऊ. पूजा, आत्ता? अर्णव, मग कधी जायचं?
अगं सगळे पाऊस होत असताना भजीचा आस्वाद घेतात, मग मी पावसात भिजून भजीचा आस्वाद घेतो. चल ना यार. पूजा ओके चल मग. त्या टपरीवर खूप गर्दी होती. भजी जसा तळून बाहेर येताच तसा संपून ती जात होते. पूजा भैया इथे 2 प्लेट भजी द्या आणि गरम पाहिजे हा. आणि सिगरेट आहे का? अर्णव परत? पूजा हो, पाऊस पडला तर तलब लागली. अर्णव ओके तुझी चॉईस. पूजा सॉरी बट आय नीड दिस फन. दोघांची ऑर्डर झाली. तसे दोघेही भजीची मजा घेत होते. नंतर चहाचा आस्वाद पण घेतला. दोघेही मग चालत चालत निघाले. अर्णव म्हणाला, तू कशी जाणार? म्हणजे? अर्णव पुन्हा म्हणाला, म्हणजे चालत की बसनी? पूजा म्हणते, सहजा मी चालत जात असते, जवळच राहते ना मी इथून. अर्णव कोण कोण राहतात तुझ्यासोबत? पूजा एकटी राहते मी. अर्णव मग आई बाबा कुठे राहतात? पूजा आई तर लहानपणीच वारली. बाबा माहीत नाही कुठे आहेत. कॉन्टॅक्ट नाही माझं. का? काही नाही रे, सोड ना तू हे सगळं. दुसरं काहीतरी बोल. पूजा जाणून बुजून विषय टाळायला लागले. अर्णव घड्याळ पाहतो. अर्णव अरे 7 वाजले, उशीर होईल, मला बस पकडायला हवी, चल बाय. पूजा म्हणते बाय. अर्णवला आता रूमवर येता होता 8 वाजून गेले होते. जेवणाचा डबा सुद्धा आलेला होता, पण काही खायची इच्छा नव्हती. त्याचं मनच लागत नव्हतं. जिकडे बघावं तिकडं पूजाच दिसत होती. तिचं ते बिंदासपणे भिजणं, तिचं ते मधुर हसणं, तिचे ओले झालेले केस, त्याचा हात घेऊन पावसात घेऊन जाणं. तसाच तो बेडवर झोपला. वर पंखा फिरत होता, पण त्याचं लक्ष तर वेगळीकडेच होतं. सकाळ झाली होती. पाऊस कधीचा थांबला होता. काल पूजाच्या आठवणीत कधी त्याला झोप लागली कळालंच नाही. त्याला अजून एक कन्फ्युजन होतं की मला जो जाणवतोय ते प्रेम आहे की आकर्षण. त्याची एक सवय होती, किती लवकर उठला तर मला बेडवर 1 तास तरी खाली उतरायला लागत असे. तो उठून फ्रेश झाला, कमरेल टॉवेल गुंडाळून बाथरूममध्ये जात. तेवढ्यात फोन वाजला. रचनाचा त्याला फोन आला होता. रचना हॅलो अर्णव ऐक ना, तू येशील ना लवकर? अर्णव लवकर म्हणजे किती लवकर येऊ? रचना तू जितकं लवकर येऊ शकतो तितके लवकर ये. तेवढ्यात मला मोठ्यांनी शिंक आली. रचना काय रे, बरा आहेस ना तू? मी काही नाही ग, काल झोप झाली नाही आणि आणि अर्णव काल खूप भिजलो पावसात. त्याला अजून एक शिंक आली. रचना काय? अरे तुला तर पाऊस तर आवडतच नाही ना? अर्णव काही नाही ग, काल ती पूजा आहे ना. हा तिचं काय? अगं काल ती भिजत होती पावसात, म्हणून तुला सर्दी झाली होय? नाही ग, आम्ही ऑफिस सुटल्यावर फिरत गेलो होतो ग, तिथं पाऊस आला. मी तर आसरा घेतला, पण ती तर बिनधास्तपणे भिजत होती आणि मला सुद्धा ओढून घेऊन गेली, म्हणून भिजलो खूप. अरे अरे, आमच्या मागे खूप काही चाललंय. अगं तसं नाही ग, पण तिला फिरायचं होतं, मला नाही. आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा तर नाही म्हणतोस. आणि झोप का नाही आली तुला? तुला खरं सांगू, रात्रभर तिचाच विचार करत होतो ग. तिचे ते ओले केस, तिचे ते वर बघून डोळे बंद करून बिंदासपणे भिजणं. पण मी खूप कन्फ्यूज आहे ग, माझं हे प्रेम आहे की आकर्षण फक्त? रचना म्हणते, मला माहिती नाही, पण वेडा मात्र झालास. का ग? रचना तू आला होतास बाईकवरून, पण विसरून गेलास बाईक इथं. त्याची चूक लक्षात येतात डोक्याला हात लावला. अर्णव आई शपथ, खरंच की ग, एकतर कामात बिझी आणि वरून पूजा चालत होती, म्हणून मी पण बाईक विषयी विसरूनच गेलो. रचना म्हणून म्हणाले लवकर ये, बघूच कसा येतोस ते. अर्णव ऐक ना, मला पिक कर ना आज प्लीज. रचना आत्ता आठवण झाली होय माझी, जा. अर्णव प्लीज ये ना ग, प्लीज प्लीज प्लीज. रचना बरं मग आज मला लंच तुझ्याकडूनच पाहिजे. ओके डन.
रचना. आणि हो, टॉवेलवर बसू नकोस, तयार हो पटकन. अर्णव, तुला कसं कळालं की मी टॉवेलमध्ये आहे म्हणून? रचना, दारात उभा असलेल्या माणसासोबत फोनवर बोलतोस का तू? तो टॉवेल सावरत मागं वळला. ती हसतच होती. अगं, तू इथं लवकर कसे? अरे, मी ऑफिसला निघणार होते, पण वॉचमॅनला फोन केला. मग कळालं की तू बाईक ऑफिसलाच विसरला आहेस, म्हणून मग डायरेक्ट इथेच आले. अर्णव, थँक गॉड तू आलीस. मग माझं तर काही खैरच नव्हती बाबा आज. मी तयार होतो. तू बस. तुला चहा पाहिजे का? नको बाबा, अजून विष पिन. पण तुझा चहा नको. खूपच चांगला विनोद होता. रचना, हा हा हा. ते दोघेही ऑफिसला निघाले. ज्या स्कूटीला तो शिव्या घालत असे, त्याच स्कूटीवर तो आज ऑफिसला जात होता. रचना म्हणते, तुला एक विचारू? हा, विचार ना. ती स्कूटी चालवत विचारत होती, तू खरंच कन्फ्यूज आहेस? अर्णव, हो ग. रचना, डोंट वरी, टाईम आल्यावर कळेलच तुला. दोघेही ऑफिसला पोचले. तिथं सगळे कामात होते. बाईकला काहीही झालं नव्हतं. रुचा सुद्धा आली होती. अर्णव, हाय रुचा, कशी आहेस? रुचा, मस्त. तू? अर्णव, मी पण. आज बहुतेक जेसिका आली नाही वाटतं. हो. मग पूजा आली, सिगरेटचा धूर सोडत, हेडफोन्सवर गाणे ऐकत. पूजा, हाय. अर्णव, हाय. पूजा, थँक्स फॉर येस्टरडे अर्णव. आठवण राहील कालचा दिवस. अर्णव, वेलकम. अर्णवनं लाजतच उत्तर दिलं. त्या दोघांकडे बघून हसत होते. रवी सुद्धा आला. सगळे कामात बिझी झाले. नवीन प्रोजेक्ट कंप्लीट करायचा होता. वेळ कमी होतं. सगळे कामाला लागले. असेच कामामध्ये 1 महिना कसं गेलं कळालंच नाही. त्यात अर्णव आणि पूजा रात्री फोनवर बोलत होते. खूप मेहनतीने प्रोजेक्ट संपला. सगळे बॉसला ते प्रोजेक्ट दाखवला. क्लायंट आले. त्यांच्यासमोर अर्णवनं प्रेझेंटेशन दिलं. मग बॉस आणि क्लायंटमध्ये मीटिंग झाली. जेसिका तेवढ्यात बाहेर आली. जेसिका, सगळ्यांना बॉसनी बोलवलंय. रवी, का? जेसिका, डोंट नो डिअर. सारे खूप टेन्शनमध्ये होते, शिवाय पूजा. ती मस्त गाणे ऐकत बसली होती. सगळे आज जाऊ लागले. तेवढ्यात ती सुद्धा आली. बॉस, सो अभिनंदन सगळ्यांचं. आपलं प्रोजेक्ट क्लायंटला आवडलं आहे आणि आपला प्रोजेक्ट लवकरच चालू होणार आहे. सगळे खूप खुश झाले. बॉस, तर याच संदर्भात मी पार्टी ठेवली आहे. माझ्या फार्म हाऊसवर सगळे यायचं बरं का. पार्टी उद्या आहे. सो लेट्स पार्टी. सगळे एकदमच हो म्हणाले. रवी, सर, तिथे चांगलं देशी मिळतं ना? त्या विनोदावर सगळे हसू लागले. सगळे बाहेर आल्यावर खूप खुश होते, पण पूजाच्या चेहऱ्यावर ना खुश दिसत होती ना दुःखी दिसत होती. एकदम वेगळंच नमुना होती ती. अनु, पूजा, आज तुला मी सोडू? पूजा, रिअली? अनु, हो. पूजा, ओके. ती मागे बसली. तिचा न कळता लागलेला स्पर्श त्याला आनंद देत होता. तिचे ते कर्ली केस, बहुतेक ती नुकतीच पार्लरला गेली असणार. तिचे केस तसे नव्हते आणि केसाच्या खालच्या बाजूला केलेला लाल रंग तर त्याचं मनच घेऊन गेला. पूजा, स्टॉप हिअर. अर्णव, का, काय झालं? पूजा, माझं अपार्टमेंट आलं. अर्णव, तू इथे राहतेस? पूजा, हो. 3ऱ्या मजल्यावर. येणार का? अर्णव, नाही, नको, उशीर होईल, बाय. पूजा म्हणते, ओके, बाय. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये अर्णव आला. सगळे आले होते. त्याची नजर फक्त तिला शोधत होती. रचना तेवढ्यात मागून आली. रचना, तिला शोधत आहात वाटतं? अर्णव, हो. तुला काय करायचंय? रचना, काही नाही, पण तुमच्या माहितीसाठी ती आली नाही. अर्णव, का? रचना, माहिती नाही. फोन करून तोच विचार ना. तो लगेचच खिशातून फोन काढला आणि ट्राय केला. ती उचलत नव्हती. अर्णव, उचलत नाहीये. रचना, नको काळजी करू, येईल ते आज पार्टीला. तो फक्त रात्रीची वाट पाहत होता. त्याच दिवस आज खूप वाईट जात होता. कामात मनच लागत नव्हतं. लंच सुद्धा केला नाही. आता तो कन्फर्म झाला होता. आय एम इन लव्ह. येस, तो प्रेमात पडला होता. कधी एकदा तिला सांगावं असं त्याला वाटत होतं. वाट पाहत होता आजच्या रात्रीची. तो खूप नटून थटून तयार झाला. आज कसल्याही परिस्थितीत त्याला प्रेमाची कबुली द्यायची, म्हणजे द्यायचीच होती. जाताना तो एक गुलाब घेतला
फार्म हाऊसवर पोचला. तिथे सगळे आले होते. सगळे खूपच मस्त दिसत होते, पण त्याची नजर तर तिलाच शोधत होती, पण ती तिथं दिसतच नव्हती. अर्णव, अरे रवी, पूजा आली का? रवी, नाही रे. रचना, नुकतंच दारात आली होती. रचना त्याला बघून हात हलवत म्हणाली, अरे वा, खूपच मस्त दिसत आहेच आपण. आणि गुलाब मला का? त्याच्या हातून ते गुलाब हिसकावत म्हणाले. अर्णव, तुला माहिती आहे ते? अगं, पूजाचा कॉल आला होता का? रचना, नाही का? अर्णव, मी 50 वेळा ट्राय केला पण उचलत नाहीये ती. रचना, थांब मी ट्राय करते. रचना कॉल लावत होती, पण तिचाही कॉल ती उचलत नव्हती. अर्णव, अगं, आज मी तिला प्रपोज करणार होतो. रचना, खरंच? मस्तच की मग. अर्णव, काय मस्त, ती आलीच नाही अजून. रचना, डोंट वरी, येईल ती. तिला काय झालं असेल, का उचलत नाही कॉल ती? काय झालं तर नसेल ना? मला कबुली द्यायची होती तिला आज, बरं असेल ना ती? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येत होते. तो वाट पाहत बसला होता. तेवढ्यात तिचा कॉल आला. वेळ न घालवता अर्णवनं लगेचच रिसीव्ह केला. अर्णव, हॅलो, अगं कुठं आहेस पूजा तू? हॅलो, तुझा आवाज येत नाहीये. हॅलो. पूजा, हां हां हां, हॅलो, मी येऊ नाही शकत रे. अर्णव, अगं कुठं आहेस तू? काही झालं आहे का? हां हां हां, मी नाही येऊ शकत रे. हॅलो. आ तिचा मोबाईल हातातून खाली पडल्याचा आवाज अर्णवला आला. अर्णव, हॅलो. पूजा, काय झालं सांग की. शिट, कट झाला फोन. त्याच हृदय धडधड करत होतं, जसं की बुलेट ट्रेन धावत असावी. काही झालं तर नसेल ना तिला? असे प्रश्न त्याच्या मनात येत होते. तो विचारच करत होता की रचना त्याच्यासाठी ड्रिंक्स घेऊन आली. रचना, हे काय झालं? हे घे. अर्णव, अगं पूजाचा कॉल आला होता. रचना, ओ हो, मग कुठं जाणार आहे डेटिंगला? अर्णव, अगं ती येणार नाहीये. तिचा आवाज पण खूप वीक येत होता ग. मला खूप भीती वाटत आहे रचना. तिला काही झालं तर नाही ना? रचना, डोंट वरी, काही झालं नसेल. आपण तिच्या घरी जायचं का? अर्णव, हो चल, आणि रवीला पण घेऊन जाऊ. रवी तर आपल्याच रंगात होता. एका मुलीसोबत फ्लर्ट करत होता. तिचा हात त्याच्या हातात घेऊन एकदम रोमॅन्टिक मूडमध्ये तिला पटवत होता. रवी, यू हॅव ब्युटिफुल आईस, यू नो. ती, हो रिअली. रवी, या, तुझे केस तर घायलच करून टाकणारे आहेत. तुझे ते हसणं, तुझे अदा, हाय, मार ही डालोगे. तुझे हात तर खूपच सॉफ्ट आहेत ग. असं वाटतं की तुझा हात नेहमी माझ्याच हातात असावा. तुझे डोळे तर मोरणीसारखेच आहेत. ती, चल झुट्टा. ती लाजत हसत होती. रवी, सच्ची, यू हॅव व्हेरी ब्युटिफुल लेग्स ऑल्सो. मागून रचना येत म्हणाली. रचना, आणि त्याचं पायात असलेले हिल्स पण खूप छान वाटतात हा, आणि वाचतात पण. रवी, नो नो, मी फक्त तिची स्तुती करत होतो. रचना, स्तुती तर माझं पण करत होतास ना. ती, यू नो हर. रवी, नो नो, आय डोंट नो हर. इज शी. रचना, असं का करतोयस रवी? सांग की आपलं लग्न ठरलंय म्हणून, आणि हे पण सांग की मैं तेरे बच्चों का माँ बनने वाली हूँ. रवी, काय? काहीतरीच काय? हे लोक, आय डोंट नो यो. ती तडक्यात उठून म्हणाली, तुला गर्लफ्रेंड असून सुद्धा माझ्यावर ट्राय करतोस? यू यू असं म्हणत ती रवीच्या तोंडावर पाणी फेकते आणि तिथून उठून निघून जाते. रचना, हे तुला असंच पाहिजे. रवी, तू बोलू नकोस माझ्याशी, चांगला मूड खराब केलास. रचना, इथं अर्णव टेन्शनमध्ये आहे आणि तुला मूडचं पडलंय. रवी, का, काय झालं? रचना, पूजा अजून आली नाही. तिचा कॉलवर काहीतरी गडबड असल्यासारखं वाटतंय. आपल्याला जावं लागेल तिच्या घरी. चल गाडी काढ. रवी, अगं पण तुला तिचं घर माहिती आहे का? अर्णव, मला माहिती आहे. रवी, पण तिचं काय पडलंय तुम्हाला? रचना, अरे असं काय बोलतो?
अर्णव लव हा. तो आज तिला प्रपोज करणार होता. रवी, वा रे वा. अरे तुझ्यासाठी जीव देणार मी आणि मला नाही सांगितलंस. एका मुलीच्या प्रेमात मला विसरलेस. अर्णव, तसं नाही रे. रचना, अर्णव तुझी खेचतोय तो. रवी चल पटकन. रवी, ओके गाडी काढतो, तुम्ही बाहेर भेटा. रचना आणि अर्णव दोघे बाहेर आलो. रवी लवकरच गाडी घेऊन आला. थोड्या वेळात सगळे तिच्या अपार्टमेंट खाली आले. अर्णव लगेच गाडी बाहेर आला. रवी गाडी पार्क करायला गेला. त्याच्या मागोमाग रचना सुद्धा बाहेर आली आणि दोघे अपार्टमेंटमध्ये गेले. थोड्या वेळाने रवी सुद्धा आला. वॉचमॅन पूजाचा फ्लॅट दाखवला. सगळे तिच्या फ्लॅट बाहेर येऊन उभे होते. दरवाजा उघडाच होता. तिघे आत गेले. रचना किचनमध्ये गेली. हे दोघं तिच्या बेडरूमच्या बाहेर आले. बेडरूम उघडला तर सगळा धूर बाहेर येऊ लागला. हा धूर आगीचा नव्हता तर सिगरेटचा होता. त्या धुरामध्ये त्यांना स्पष्ट काही दिसत नव्हतं. ते जसे आत गेले, अर्णवच्या पायाला बिअरची बाटली लागली. अजून आत गेल्यावर खाली एक नव्हे तर कमीत कमी 10 तर बाटल्या पडल्या होत्या. फक्त बिअरच नाही, विस्की, रम, अजून खूप सारे दारूच्या बाटल्या खाली पडल्या होत्या. दोघेही बघितलं तर काय, पूजा बेडवर नशेत पडली होती. तिच्या हातात कसली तरी डायरी होती. अर्णव, रचना, पूजा इथे आहे, लवकर आहे. रचना लगेचच आली. ती आत येताना खोकत होती. रचना, अरे एवढं सिगरेट पिली ही आणि एवढी बाटली, आई शपथ. रवी, मानायला पाहिजे का, स्टॅमिना खूप आहे हिच्यात. रवी चेष्टेच्या मूडमध्ये होता. रचना, अरे काही काय बडबडतोस. अर्णव तिच्या बेडवर जाऊन तिच्या नाकाजवळ हात नेला. तिचे श्वास चालूच होते. तेव्हा कुठे त्याचा जीव भांड्यात पडला. अर्णव, तुमच्या दोघात काय चाललंय? सिरियसनेस नाही का? हिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. रवी, हो चल, तुम्ही दोघं उचला, मी गाडी काढतो. पूजाचा मोबाईल आणि डायरी अर्णवनं रचनाकडे दिली आणि तिला उचलून खाली जाऊ लागला. रचना फ्लॅट लॉक करून खाली आली. खाली जाऊन अर्णवच्या मागच्या सीटवर पूजाला घेऊन बसला. रचना पुढच्या सीटवर बसली. वेळ न घालवता लवकरच हॉस्पिटलला पोहोचले. रवी पळतच डॉक्टरला बोलवायला गेला. अर्णवनं पूजाला स्ट्रेचरवरती झोपवलं. डॉक्टर लवकरच आले. डॉक्टर, हिला घेऊन चेकअप रूममध्ये घेऊन चला. तुमच्यापैकी कोणीतरी सोबत चला. रचना तिच्याकडे असलेले मोबाईल आणि डायरी अर्णवकडे देऊन गेली. अर्णव आणि रवी बाहेरच थांबले. रवी, डोंट वरी यार, काही नाही होणार. त्याला खूपच भीती वाटत होती. भीती म्हणण्यापेक्षा मनात कसली तरी भीती निर्माण झाली होती. अर्ध्या तासानंतर डॉक्टर बाहेर आले. रचना बाहेर असलेल्या दोघांना डॉक्टरच्या केबिनमध्ये बोलवलं. डॉक्टर, मॅटर इज सो सिरियस. खूपच नशा केल्यामुळे ती कोमात गेली आहे. माहिती नाही कधी बाहेर येईल. तुम्ही कोण यांचे? रचना, आम्ही सगळे तिचे कलिग आहोत. डॉक्टर, तिच्या घरचे कोणी नाही का? रचना, ती एकटीच राहते. डॉक्टर, ओके, मी काही इंजेक्शन लिहून देतो, तुम्ही आणून द्या. अर्णव, सर ती बरी तर होईल ना? डॉक्टर, होईल, डोंट वरी, पटकन ते इंजेक्शन आणा. सगळे बाहेर आले. रचना आणि रवी इंजेक्शन आणायला बाहेर गेले. अर्णव तिथेच बाहेर बसून होता. त्याला स्वतःलाच कळत नव्हतं की काय चाललंय. तो जिच्यावर प्रेम करत होता तिची अवस्था खूपच सिरियस झालेली होती. त्याला माहिती नव्हतं की तो काय करत होता, पण त्याला फक्त एकच पाहिजे होतं की ती बरी झाली पाहिजे. त्याच्या हातात मोबाईल आणि कसली तरी डायरी होती. तो मोबाईल चेक केला की कोणी नातेवाईकाचा मोबाईल नंबर वगैरे मिळतोय का, पण तो लॉक होता. मग डायरीचा पहिला पेज उघडला तर. तुम्हाला हा भाग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. याच्या पुढचा भाग पाहण्यासाठी DK ॲनिमेशन्स ऐकायला विसरू नका. धन्यवाद.